जय जय रामकृष्ण हरी. सुजन हो, आज आपण श्री ज्ञानेश्वर माऊलींकृत श्री हरिपाठातल्या ज्या अभंगापाशी आलो आहोत तो असा: 7-5-3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, येथे काही कष्ट न लागती. अजपा जपणे उलट प्राणांचा, येथेही मनाचा निर्धार असे. ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, रामकृष्ण पंथ क्रमियेला. या अभंगात माऊलींनी तत्वचिंतन सांगितलं आहे. भारतीय विचारवंतांनी, तत्ववेत्या दर्शनकारांनी जगाच्या निर्मितीविषयक वेगवेगळी तत्व मांडली आहेत. जसं की महर्षी कणादांच्या नुसार हे जग 7 वेगवेगळ्या तत्वातून विस्तारित झालं. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव इत्यादी ती 7 तत्व होतात. तर पतंजली ऋषींनी प्रकृती, पुरुष आणि ईश्वराच्या संयोगातून दृश्याची निर्मिती झाल्याचं सांगितलं आहे. काही जाणकारांच्या मते पृथ्वी, तेज, आप, वायू, जल इत्यादी पंचमहाभूत सृष्टी निर्मितीच्या मुळाशी आहेत. तर इतर काही विद्वानांच्या मते प्रकृती, पुरुष, मन, बुद्धी, अहंकार आणि त्याच्या तन्मात्रा असा 7 + 5 + 3 + 10 = 25 अशा तत्वांचा एकत्रित मेळा विश्वनिर्मितीसाठी कारण आहे. पण यापैकी कोणत्याही तत्वाचा विचार केला आणि त्यापासूनच जग झालं असं जरी मानलं तरी या सगळ्याचं अधिष्ठान एक आणि एक श्रीहरी नामच आहे हे विशेष लक्षात ठेवावं. या तत्वांपासून भगवंत अलिप्त असला तरी त्याच्या इच्छेनीच ही तत्व कार्यरत होतात. तुकोबा म्हणतात, तुका म्हणे एक विठ्ठलची खरा, येर तो पसारा वाऊगाची. पुढच्या चरणात माऊलींनी पुन्हा एकदा अशा विश्वव्यापक हरीला अनुभवण्यासाठी समस्त साधनांमध्ये नामसाधनच श्रेष्ठ असल्याचं सांगितलं आहे. नामस्मरण या उपासना प्रकारात शरीराला कोणतेही कष्ट पडत नाहीत. सतत नाम घेतल्याने नामधारक आणि परमात्मा यांच्यात मूळचंच असलेलं एकरूपत्व लख्ख प्रकाशासारखं अनुभवाला येतं. प्रेमलक्षणा भक्ती ही श्रेष्ठ अशी कलाच आहे. ती साधण्यासाठी भगवंताच्या सगुण लीलांचं चिंतन करता करता सोबतच नामस्मरण केलं तर माऊलींच्या कथनाचा अनुभव आजही आपल्याला येईल. पुढच्या चरणात ही नामसाधना चिकाटीनी कशी दृढ करावी यासाठी माऊली अजपा जपाचा अभ्यास करावा असं सांगतात. अजपा जप याचा अर्थ श्वासोश्वासाबरोबर नाम घेण्याचा अभ्यास. योगाच्या प्रकारातही श्वासांवर लक्ष केंद्रित केल्यास मनाची एकाग्रता साधता येते असं सांगितलं जातं. श्वासक्रियेचा मनाच्या चंचलत्वाशी संबंध आहे. मन चंचल झालं, अस्वस्थ झालं तर श्वासांची गती कमी जास्त होते. हा अनुभव आपल्याला रोजच्या व्यवहारातही येतो. म्हणूनच नामात एकाग्रता साधण्यासाठी मनाचा निर्धार साधणं आवश्यक आहे. योगाभ्यासासाठी जसं मनाला नियंत्रण ठेवावं लागतं त्यासाठी जी चिकाटी, धैर्य लागतं तसंच धैर्य मन नामात एकाग्र होण्यासाठी सुद्धा लागतं. शेवटच्या चरणात माऊली स्वानुभवाचा दाखला देताना म्हणतात की नामाच्या या महतीमुळं, सार्थकतेमुळं नामाशिवाय हे जीवन जगणं मला खरोखर व्यर्थ वाटतं. म्हणूनच मी रामकृष्ण हरी या मंत्राचा अखंड जप करीत नाममार्गात वाटचाल करत राहतो असं सांगितलं आहे. जय जय रामकृष्ण हरी.